श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स 9th स्टँडर्डमधील सेट हा लेसन आपण पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 आपण सॉल्व्ह केले आहेत. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड. म्हणजे खाली काही सेट्स दिलेले आहेत ते काही आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे आहेत. आता फर्स्ट नंबर बघा ह्याचा काय आहे ते. काय आहे? ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. म्हणजे इंडियन सोलर इयर मधले काय मंथ्स लिहायचे आहेत. म्हणजेच काय तर मराठी महिने. चला आता आपण लिहूया. ए इज इक्वल टू आता कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं असतं राईट. चैत्र चैत्र नंतर काय वैशाख वैशाख ज्येष्ठ ज्येष्ठ नंतर काय आषाढ आषाढ ओके. नंतर काय श्रावण श्रावण नंतर काय भाद्रपद भाद्रपद नंतर अश्विन अश्विन ओके. नंतर कार्तिक कार्तिक. आता कोणतं राहिलं? मार्गशीर्ष 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 पौष. अजून कोणतं? माघ. आणि लास्टचा कोणता राहिलाय? फाल्गुन फाल्गुन ओके. तर अशा पद्धतीचे काय 12 मंथ्स आहेत हे इंडियन सोलर इयर मध्ये येतात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता इथं एक वर्ड दिलेला आहे कॉम्प्लिमेंट. ह्याचा आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं आहे. तुम्ही बघितलं तर एम आणि एम ई आणि ई म्हणजे एम आणि ई ह्याचं काही रिपिटेशन झालेलं आहे. तर आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये काय त्याचं रिपिटेशन करायचं नाही. म्हणजेच कसं लिहायचं आहे? बी इज इक्वल टू सी ओ कॉमा देत जायचं एम पी एल ई. आता एम आणि ई येणार नाही राईट. नंतर एन नंतर टी कर्ली ब्रॅकेट पूर्ण ओके. आता थर्ड नंबर बघा. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. म्हणजे आता हे किती 5 ऑर्गन असतात सेन्सरी ऑर्गन. आता आपण लिहूया ते. काय? नोज नोज आईज इयर्स नोज आईज इयर्स टंग आणि स्किन. टंग आणि स्किन हे काय 5 सेन्सरी ऑर्गन असतात ओके. आता फोर्थ बघा. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता प्राईम नंबर्स म्हणजे काय? कोणत्याही टेबल्समध्ये नंबर्स येत नाहीत ते नंबर्स. तर आपण ते लिहूया. डी इज इक्वल टू 1 to 20 ह्यामधले नंबर्स पाहिजेत आपल्याला. आता कोणते येणार ते? 2 3 5 7 11 13 17 आणि 19 ओके. म्हणजे हे टेबल्स बघितले तर कोणत्याही टेबल्समध्ये येत नाहीत. हे नंबर काय प्राईम नंबर्स आहेत. आता फिफ्थ नंबर बघा. नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. आता वर्ल्डमधले कॉन्टिनेंट्स लिहायचे आहेत. ते किती? 7 आहेत. आता कोणते ते आपण बघूया. ई इज इक्वल टू आशिया,
नंतर कोणतं आफ्रिका, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, साउथ अमेरिका, अंटार्क्टिका, अंटार्क्टिका, आणि आता कोणते राहिले दोन, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. ओके, युरोप आणि ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया. ओके, अशा पद्धतीचे काय हे 7 कॉन्टिनेंट आहेत वर्ल्डमधील. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया. राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग रूल मेथड. हे खाली काही सेट्स दिलेले आहेत, ते काय आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचे आहेत. आता फर्स्ट बघूया आपण. ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. आता तुम्ही हे बघितल्यात तर काही स्क्वेअर आहेत. हा 1चा, 2चा, 3चा, 4चा, 5चा, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे काय 10 पर्यंतचे स्क्वेअर्स आहेत हे सगळे. आणि तुम्ही स्क्वेअर्स लर्न केले नसतील तर नक्की करा. आता आपण हे काय रूल मेथडमध्ये कसं लिहायचं ते बघूया. ओके, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एनचा स्क्वेअर. का तर हे सगळे काय स्क्वेअर्स आहेत म्हणून. आणि एन एलिमेंट एन, हे काय सगळे नॅचरल नंबर ही आहेत. आणि एन, आता ह्या साइनचा मतलब काय असतो तर एन इज लेस दॅन और इक्वल टू 10. समजलं का तर हे 10 पर्यंतचे स्क्वेअर्स आहेत. आता सेकंड बघा. बी इज इक्वल टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42 आणि 48. हे जर तुम्ही नंबर्स बघितले तर काय 6च्या टेबलमधले सगळे नंबर आहेत. आणि किती 6 9 48 म्हणजे 9 पर्यंतचे आहेत. आता आपण हे कसं लिहायचं. बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6n. 6n म्हणजे काय 1 2 3 4 अशा पद्धतीनं. आणि n हा एलिमेंट nचा म्हणजे हे काय नॅचरल नंबर्स ही आहेत. आणि n लेस दॅन 9 म्हणजेच काय 6 9च्या टेबल्सपर्यंत फक्त आहेत. आता थर्ड नंबर बघूया आपण काय आहे तो. सी इज इक्वल टू एस एम आय एल ई असे काय लेटर्स दिलेले आहेत. आता तुम्ही जर बघितलात तर ह्याचं मिळून एक वर्ड बनतो. कोणता तर स्माइल हा वर्ड बनतो. आता आपण हे काय रूल मेथडमध्ये लिहूया. एक्स सच दॅट एक्स इज ए लेटर ऑफ वर्ड कोणता स्माइल. स्माइल. ओके, आता फोर्थ नंबर बघूया आपण. डी इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. हे काय आहेत डेज ऑफ द वीक आहेत. राईट. आता डी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज ए डेज ऑफ द वीक. ओके, आता आपण फिफ्थ नंबर बघूया. एक्स इज इक्वल टू AET. हे काय आपल्याला लेटर दिलेली आहेत. आता तुम्ही हे लक्ष देऊन बघितलं तर ह्याचे काही दोन वर्ड्स बनू शकतात. एक तर टी बनतो आणि एक ईट बनतो. आता आपण हे कसं लिहायचं ते बघूया. Y such that Y is a letter in the
इन द वर्ड ईट. ईट आणि कोणता बनतो तर टी. ओके स्टुडंट, तर अशा पद्धतीने आपला काय प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झाला आहे. जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.